फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे अळूची भाजी। कारण काय माहिती आहे, सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात अशा भाज्या खूप येतात, म्हणजे ग्रीन भाज्या, आणि त्यात एक कॉमन भाजी म्हणजे अळू। आणि बहुतेक बरेच लोकांच्या घरात काय असते, अळूची भाजी अशी होत असते, करत असतात। तर आज मी तीच अळूची भाजी बनवणार आहे, ती पण माझ्या पद्धतीने। तर आता बघूया अळूची भाजी माझ्या पद्धतीने कशी बनवायची। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे बघा, मी अळूची 2 जुडी घेतलेली आहे, ही बघा, आणि 2 कॉर्न घेतलेले आहे, मक्याचं कणीस आहे। आणि आता मी हे आहे ना विळीवर करणार आहे, कारण मला माझ्या आईने सांगितलं की ती म्हणाली की तू हे विळीवर कर, कारण मी सुरीने ज्या वेळेला मी करायला चिरायला जायचे ना, तर ते हातातून सगळं सटकायचं आणि असं जाड पद्धतीने ते चिरलं जायचं। तर मला आई म्हणाली की तू एका हाताने पकड आणि दुसऱ्या हाताने त्याला असं प्रेस करून ठेव, अशा पद्धतीने, तर ती भाजी व्यवस्थित चिरली जाते। पण मला असं जमतं, पण काही जणांना नॉर्मली तुम्ही चिरायचं तसं तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही अळू चिरून घेऊ शकता। असं काही नाही आहे विळीवरच चिरायला पाहिजे, पण मी हा अळू स्पेशली विळीवर चिरते। आता चिरून झाल्यावर असं मी स्वच्छ 2-3 वेळा पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण त्याला काळं पाणी येतं ना, खाज असते, तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि कॉर्न आहे ना बघा, अशा पद्धतीने मी त्याचे तुकडे करून घेतलेले, ते पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते 4-5 तास आधी भिजून ठेवलेले आहेत। आणि भिजल्यावर ते पण स्वच्छ धुतलं आहे। आणि हे मी काय करणार, हे अळूमध्ये मी ॲड करणार आहे। ज्या वेळेला मी कुकरला लावणार आहे ना आता, तर त्यावेळेला मी हे सगळे शेंगदाणे त्यामध्ये ॲड करते आणि थोडंसं पाणी टाकायचं। आणि काय माहिती आहे, ह्याला 4 शिट्या काढायच्या आहेत। तर आता मी हे सगळे शेंगदाणे त्यामध्ये ॲड केलेले आहे। त्यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स मी टाकते, ते म्हणजे हळद थोडीशी आणि चवीपुरतं मीठ, कारण शेंगदाण्याला जर मीठ वगैरे टाकून जर त्याच्यामध्ये आपण शिट्टी वगैरे 4 शिट्ट्या काढल्या की ते चांगली टेस्ट येणार आहे शेंगदाण्याला। शेंगदाणे शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। तर आता मी मीठ टाकलं, आता ह्याला मी 4 शिट्ट्या आता काढणार आहे। माझा कुकर छोटा आहे म्हणून मला 2दा लावावं लागेल, एकदा अळू आणि शेंगदाणे, त्याच्यानंतर मी जे कॉर्न घेतलेलं आहे ते लावणार आहे। आता 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। तर अळू पण बघूया कसा शिजला आहे, तो वाफ येते कॅमेरावर, तर बघूया आता अळू कसा शिजला आहे तो। हा बघा, छानपैकी मस्त शिजला गेलेला आहे, बघा ना, 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित अळू शिजला गेलेला आहे। तर आता आपण काय करूया, हे बाजूला काढूया आता आपण, आणि त्याच कुकरमध्ये मी आता काय करणार, कॉर्न लावणार आहे। ज्यांचं कुकर मोठा आहे त्यांनी दोन्ही एकत्र लावायचं, तर तेवढा आपला वेळ वाचतो। तर आता मी परत एकदा कुकर लावते, हे बघा, ह्याच्यामध्ये पण थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे। आणि मी आता काय करते, ह्याला पण सेम 4 शिट्ट्या काढणार आहे। आणि आता 4 शिट्ट्या झाल्यानंतर हे कॉर्न पण बघूया, गरम आहे, तर हे पण चांगलं शिजलं गेलेलं आहे। हा झाला एक भाग। आता दुसरा बघूया, बाकीचं जी ग्रेव्ही करतानाची आपल्याला काय पाहिजे त्यासाठी इन्ग्रेडियंट्स। इथे 4-5 मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, हे बघा। त्यानंतर इथे ओली मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरचे जे दांडे असतात ना, देठ असतात ना, ते देठ पण मी घेतले, कारण आपण ते ग्राइंड करणार आहे। आणि ते 2 वाट्या मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता। हे झालं आपल्याला ग्रेव्हीसाठी जी पेस्ट बनवणार आहे ना, हे त्याचं साहित्य आहे। त्यानंतर फोडणीसाठी बघूया आपण। फोडणीसाठी 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर 7-8 लसणीच्या पाकळ्या ते मी ठेचून घेतलेले आहे। त्यानंतर आपण मसाल्याकडे वळूया। हा मिक्स मसाला आहे, ह्यामध्ये गरम मसाला, धणा-जिरा पावडर, हळद सगळंच आहे, फक्त हा कमी तिखट आहे। तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर मिरची जास्त तुम्ही वाढवू शकता। त्यानंतर कोकम घेतलेलं आहे, 7-8 कोकम आहे, जास्त पण नाही, 7-8 पण नाही, कमी असतील, 5-6 असतील। त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। आता आपण काय करूया, मी भांडं ठेवलेलं आहे गरम करायला, गॅसची फ्लेम मीडियम आहे। तोपर्यंत मी इथे ही पेस्ट पण बनवून घेतली आहे, हे बघा।
अशी फाईन पाहिजे ती, अशी दरदरीत पण नाही पाहिजे, अगदी फाईन पाहिजे. आता आपण फोडणीसाठी जाऊया. तर भांडं गरम झालेलं आहे. 2 टेबलस्पून मी तेल आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. हे बघा, माझ्या रेसिपीमध्ये तेल खूप कमी असतं. तुम्ही माझ्या कुठलीही रेसिपी काढा, त्याच्यामध्ये तेलाचा तवंग नसतो. तेल मी खूप कमी यूज करते. तर त्यामध्ये मी आता काय करते, जी मी ठेचलेली जी लसूण होती ना, ती त्यामध्ये मी ॲड करते. हे बघा, आणि हे मीडियम फ्लेमवर आपल्याला काय करायचं, व्यवस्थित परतवून घ्यायचं. लसूण करपवायला द्यायची नाही, म्हणजे ब्राऊन होते ना, अशा वेळी बघा, अशा पद्धतीने आपण ती करून घ्यायची आहे. तर आता लसूण ब्राऊन झाली ना, त्यानंतर त्यामध्ये आपण काय करूया, जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे ना, तो ॲड करूया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, हाय पण नाही आणि लो पण नाही. तर आता हे काय करूया, व्यवस्थित आपण त्या तेलावर परतवून घेऊया. हे बघा, कांदा आता व्यवस्थित तेलावर परतवून घेऊया. काय असतं, अळूची भाजी म्हटलं की थोडे पेशन्स पाहिजे, कारण जरा लेंदी प्रोसिजर असते. काही जणांची असेल झटपट होणारे, पण अशा पद्धतीने बनवायची असेल तर लेंदी असते, पण ही भाजी खूप टेस्टी लागते. तर आता बघूया, हे जरा व्यवस्थित आपण तेलावर परतून घेऊया. थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करते, कारण मीठ ॲड केल्याने कांदा जरा लगेचच भाजला जातो, गेला जातो. बघा, तर नरम झालेला आहे कांदा, तुम्ही बघू शकता. तर आता आपण काय करूया, त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करूया. त्याच्यामध्ये मसाला घेतला आहे मी, 2 टेबलस्पून आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे, नाहीतर मसाला करपला जाईल. जरा व्यवस्थित 1-2 मिनिट आपण तो मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ना, ते आता आपण त्यामध्ये ॲड करू. हे बघा, जे अगदी फाईन पेस्ट झाली पाहिजे. आणि आता गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे, ते जरा व्यवस्थित मी मिक्स करून घेते. हे बघा, त्याच्यामध्ये पाणी आहे ना, थोड्या वेळाने आपण ॲड करूया. पहिलं हे तेलावर आणि परतून घेऊया व्यवस्थित. तर आता त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे, मस्त आला आहे कलर. कारण माझ्या मसाल्यामध्ये हळद वगैरे सगळं असतं, स्पेशली तुम्हाला वेगवेगळं टाकायची गरज नाही. थोडंसं पाणी ॲड करते मी. आणि आता गॅसची फ्लेम आहे ना, मी मीडियम ठेवते, नाहीतर तो मसाला आणि ते वाटप आपलं करपलं गेलं असतं. तर आता जरा मीडियम ठेवते मी गॅसची फ्लेम. हे बघा, जरा हलक्या हाताने आपल्याला ते काय करायचं, मिक्स करून घ्यायचं. आता काय करूया, त्यामध्ये अजून थोडं पाणी मी ॲड करते. म्हणून म्हणते की अळूची भाजी म्हटलं की थोडेसे पेशन्स पाहिजे, कारण ते व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकावे लागतात. आता मी काय करणार आहे, हे मी झाकून ठेवते 1-5 मिनिट, कारण सगळे मसाले ते व्यवस्थित शिजले गेले पाहिजे आणि ओलं खोबरं पण चांगलं शिजलं गेलं पाहिजे. हे बघा, आता ह्यातलं पाणी पण थोडंसं कमी झालं आहे बघा, घट्ट झालं आहे ना आता, थोडं घटन. कलर बघा ना किती छान आलेला आहे. तर आता काय करूया, जे आपण भाजी उकडून घेतली होती, अळूची भाजी, शेंगदाणे, त्यामध्ये थोडेसे कॉर्नचे असे दाणे आलेले ना, ते पण मी त्यामध्ये ॲड केले. आणि थोडंसं मी मॅश करतो ना आपण, तशी मी मॅश करून घेतले. हे बघा, तर अळू छानपैकी मस्त शिजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करूया, ते आपण त्या मिक्सरमध्ये आपण आता हे जे आपण करून घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपण पॅनमध्ये ॲड करू. ही भाजी खूप टेस्टी लागते, अळूची भाजी. आणि श्रावणात खूप येते ना, त्यामुळे मी हमखास, आमच्याकडे म्हणतात पावसाळ्यात आठवड्यातून एकदा तरी असतेच अळूची भाजी, तर सगळ्यांची फेवरेट आहे. तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. बघा,
त्याच्यामध्ये पाणी पण मला थोडं ॲड करायचं आहे, पण पहिलं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपण काय करूया, ते उकडून घेतलेले कॉर्न आहेत ना, ते त्यामध्ये पहिलं ॲड करून घेऊ. तर ते ॲड करते सगळे कॉर्न. आणि हे आपण आता काय करूया, त्यामध्ये कोकम पण ॲड करूया. कोकमचं एक सांगते, जास्त पण कोकम वापरलं ना तर ते सगळं आंबट होतं, म्हणून मी जास्त वापरलेले नाही. फक्त ती अळूला एक खाज असते ना, ती सगळी त्याच्यामध्ये नाहीशी होऊ दे म्हणून मी तेवढ्यापुरतीच घेतलेलं आहे. मग जास्त वापरलं ना ते खूप आंबट असतं आणि मग ती पूर्ण भाजीची टेस्ट निघून जाते. आणि अळूची जी मेन टेस्ट असते ना ती आपल्याला कळतच नाही, सगळं आंबट लागतं. म्हणून कोकम वापरताना थोडं आपण सांभाळून. आता मीठ मी ऑलरेडी यूज केलेलं आहे, मीठ पण मी थोडंसंच करते कारण पाणी ॲड केलेलं आहे ना म्हणून. आणि हे आता व्यवस्थित मी मिक्स करते. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता गॅसची फ्लेम मी मगाशी मी लो केलेली, आता मीडियम ठेवते आणि त्याच्यावर मग मी झाकण ठेवते. हे बघा, आणि मी हे परत 5 मिनिट मी व्यवस्थित शिजवायला ठेवते, कारण ते सगळे मसाले त्या अळूमध्ये मिक्स होऊ दे. तर आता 5 मिनिटांनी बघूया. हे बघा, कलर बघा ना किती छान आला आहे, मस्त झाला आहे. आणि भाजी पण मस्त, अगदी म्हणतात ना घट्ट पण नाही अगदी पातळ पण नाही, अशी मीडियम आहे. म्हणजे थोडी घट्टच चांगली लागते अळूची भाजी, अगदी पातळ पाण्यासारखी त्याला बरोबर टेस्ट येत नाही. तर ही भाजी बघा ना किती छान झाली आहे. अशी नॉर्मली काही जणांची मी बघितली अळूची भाजी अशी काळपट होते, पण ह्याला काळपट कलर पण नाही, किती छान आला आहे बघा, थोडासा ऑरेंज टाईप. मस्त वाटते भाजी, बघायला पण बरी वाटते आणि खायला पण खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने बनवलेली भाजी. बघा ना किती छान आहे. तर आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम आहे ना थोडी आता लो करूया. आणि परत एकदा मला त्याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठी व्यवस्थित ते शिजू दे. हे बघा, तर आता बघूया परत. बघा ना किती छान झाली आहे भाजी. आता घट्ट झाली आहे, मग एवढी घट्ट ठीक आहे, अगदी पातळ पण अळूची भाजी ती बरोबर वाटत नाही. तर तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.